नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। तसेच तुम्ही आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद। आज आपण बघणार आहे की हयातीचा दाखला नव्हे तर तुम्ही जिवंत आहात हेही दाखवा। म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षातून एकदा तरी हयातीचा दाखला द्यावाच लागेल असा शासनाचे म्हणणे आहे। कारण की कोण वृद्ध, अपंग यांना कोण जिवंत आहे, कोण नाही यांना हे दाखवा लागते आणि म्हणून प्रत्येक वर्षी शासनाने वर्षातून एक वेळा तरी हयातीचा दाखला आपल्याला द्यावा लागतो। आज त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत आणि हयातीचा दाखला कुठे भरावा, कसा भरावा आणि कसा असतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया। हयातीचा दाखला नव्हे तुम्ही जिवंत आहे हेही दाखवा, म्हणजे आपल्याला हयातीचा दाखला इथे द्यावाच लागणार आहे। श्रावणबाळ निराधार योजना अपंग, परिरिक्त, संजय गांधी निराधार आणि वृद्ध कलावंत यांची, म्हणजे जे श्रावणबाळ निराधार योजना आहे, अपंग, परिरिक्त, संजय गांधी निराधार आणि वृद्ध कलावंत यांना हयातीचा दाखला द्यावा लागेल, म्हणजे द्यावाच लागेल। वर्षातून एकदा, किमान एकदा तरी हयातीचा दाखला आपल्याला द्यावाच लागेल। वृद्ध कलावंत आणि निराधारासाठी राज्य शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। यामध्ये थेट तहसीलमध्ये जाऊन हयातीचं प्रमाणपत्र स्वतः सादर करण्याच्या सूचना आहेत। तेही वर्षातून एक वेळा हयातीचा दाखला वृद्ध, अपंग यांना द्यायचा आहे। म्हणजे यांचे असे म्हणणे आहे की जे हयात असन बा जगामध्ये आहेत त्यांना वर्षातून एकदा तरी तहसीलमध्ये जाऊन तिथून हयातीचा दाखला घेऊन तहसीलमध्ये सबमिट करावे लागेल आणि तिथे त्यांची सिग्नेचर पण लागेल, साईन पण लागेल आणि त्यांना दाखवावं लागेल की आम्ही जिवंत आहे, म्हणून त्यांनी हयातीचा दाखला घेतलेला आहे। या जाचक अटीमुळे निराधार आणि वृद्ध कलावंतांना हेलपाटे सहन करावे लागणार आहे। आता एवढे तर आपल्याला सहन करावेच लागणार आहे, कारण की महाराष्ट्र शासन आपल्याला एवढा मोठा पगार देतो 1500 रुपये, त्यामुळे आपल्याला एक दिवस तरी हेलपाटे घ्यावेच लागणार आहे। श्रावणबाळ निराधार योजना अपंग, परिरिक्त, संजय गांधी निराधार आणि वृद्ध कलावंत यांची मंडळांनी महिलांनी अथवा 2 महिन्यांनी मानधन दिले जाते, त्याकडे बँकेकडे एरजाला मारावे लागतात। म्हणजे यांचे असे म्हणणे, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना त्या अपंग, वृद्ध यांना महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा तरी मानधन दिले जाते आणि त्यांना बँकेकडे एरजाला मारावे लागतात। कोणाकोणाला किती मानधन मिळते? संजय गांधी निराधार योजना विधवा, महिला, वृद्ध, अपंग यांना 1500 रुपये मानधन दिलं जातं। आता तुम्ही म्हणता हयातीचा दाखला मित्रांनो असा राहते, त्यामध्ये आपल्याला इथे आपलं सर्वात प्रथम इथे नाव राहणार आहे, त्यानंतर इथे आपला पूर्ण ॲड्रेस राहणार आहे, तुम्ही कुठचे आहे, कोणत्या गावातले आहे, तालुक्यातले आहे, जिल्ह्यातले आहेत, पूर्ण इथे ॲड्रेस राहणार आहे। त्यानंतर दिनांक राहणार आहे त्याच दिवसची, 1 मिनिट, त्यानंतर ठिकाण राहणार आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात, तुमची अपंग असेल तर टक्केवारी किती आहे आणि दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे, अंध आहे, मूकबधीर आहे, अस्थिव्यंग आहे, हे पण इथे लिहावं लागेल आणि मोबाईल नंबर लिहावा लागेल आणि तुम्हाला इथे तहसीलचा सही शिक्का मारून तिथे फॉर्म सबमिट करून द्यावा लागेल। असेही हयातीचा दाखला आपल्याला वर्षातून एकदा तरी किमान द्यावाच लागेल। आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू असल्यामुळे सध्याच आपल्याला द्यायची काही गरज नाही, पण हा जून-जुलै महिन्यात आपल्याला एकदा तरी द्यावेच लागेल। आणि माझा फेसबुकवर आत्मनिर्भर दिव्यांग म्हणून ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये जॉईन व्हा। ज्याला कोणकोणची समस्या असेल त्यांनी या ग्रुपमध्ये सांगा, नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।